सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपाली कंपास हातात घेऊन त्या भिंतीजवळ उभी असते. मात्र तिला पुढे काय करायचं हे कळत नाही आणि मग ती पुन्हा तिच्या रूमकडे जाण्यासाठी निघते. तर शेखर पटकन अद्वैतला कॉल करतो. तर दुसरीकडे नेत्रा आणि अद्वैत अजूनही रुपालीच्याच रूममध्ये असतात आणि तिला इथे नेमके कशाचे आवाज ऐकू येत असतील याचा शोध घेत असतात. आणि तितक्यात अद्वैतला मग शेखरचा कॉल येतो आणि ते दोघेजण पटकन बाहेर जाण्यासाठी निघतात. पण तितक्यात रुपाली त्या ठिकाणी येते आणि नेत्रा अद्वैतला तिथे बघून ती खूप चिडते. ती नेत्राच्या हातात त्रिनयना देवीचा धागासुद्धा बघते आणि रागातच तिला विचारते की इथे काय करतेस तू. त्यावर नेत्रा सांगते की हे माझं घर आहे, मी कुठेही जाऊ शकते. तर रुपाली म्हणते की घर जरी तुझं असलं ना तरी इथे राज्य विरोचकाचं आहे आणि जाऊन सांग तुझ्या त्या त्रिनयनेला की माझ्यासोबत असे खेळ खेळायचे नाहीत. जर हिम्मत असेल ना तर समोरून येऊन वार करायचा. कानात आवाज काय करते, दिशांमध्ये काय खेळवते आणि मग ती नेत्रा अद्वैतला तेथून जायला सांगते. त्यामुळे ते दोघेजण तेथून निघून जातात. रुपाली मात्र त्या कंपासमध्ये दक्षिण दिशाच बघत असते आणि हे नेमकं शेखर पाठीमागून बघतो आणि मग त्यानंतर तो सुद्धा नेत्रा आणि अद्वैतच्या पाठीमागे जातो. त्यानंतर घडलेला प्रकार नेत्रा आणि अद्वैत इंद्राणीला सांगत असतात. अद्वैत म्हणत असतो की तिचं असं म्हणणं होतं की हे सगळं काही त्रिनयना देवी आई करते. तर इंद्राणी म्हणते पण हे कसं शक्य आहे. तर नेत्रा म्हणते की हो, देवी आई असं कधीच करणार नाही आणि ती विरोचकाशी कधीच संवाद साधणार नाही, कारण त्यासाठीच तर आपण आहोत ना. त्यावर इंद्राणीसुद्धा हो म्हणते आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच शेखर त्या ठिकाणी येतो. तो नेत्रा, अद्वैत आणि इंद्राणीला सांगतो की रुपाली नक्कीच काहीतरी सुरू आहे, कारण तुम्ही तेथून गेल्यानंतर मी तिच्या हातात माझी कंपास बघितली. तर नेत्रा म्हणते की हो, म्हणूनच ती मगाशी दिशांबद्दल काहीतरी बोलत असेल. तर शेखर सांगतो की ती जेव्हा खाली आली होती ना तेव्हा सुद्धा त्याच भिंतीजवळ उभी होती ज्या भिंतीवर ती काल डोकं आपटत होती. त्यामुळे सगळेच जण विचार करतात की त्या भिंतीमध्ये नेमकं काय असेल, रुपाली तिथे सतत का जात असेल. आणि मग त्यानंतर नेत्रा शेखरला विचारते की बाबा आपल्या घरातील ती भिंत दक्षिण दिशेला आहे ना. त्यावर शेखर हो म्हणतो. तर नेत्रा म्हणते म्हणजे नक्कीच कोणीतरी त्या विरोचकाला दक्षिण दिशेला बोलावत आहे आणि तिला असं वाटते की हे त्रिनयना देवी आई करते. इंद्राणी म्हणते पण देवी आई तर असं करणार नाही, कारण देवी आईचं स्थान पश्चिमेला आहे, कारण वावोशी पश्चिमेला आहे. त्यामुळे नेत्रा विचारात पडते की असं कोण आहे जे विरोचकाला दक्षिण दिशेला बोलावत आहे आणि कशासाठी. तर दुसरीकडे रुपाली खूप चिडलेली असते आणि ती स्वतःशीच म्हणत असते की त्रिनयने हे सगळं तूच घडवून आणतेस ना. हिम्मत असेल तर माझ्या समोर ये, माझ्याशी युद्ध कर, असे खेळ खेळू नको. आणि मग त्यानंतर अचानक ती बेडवर पडते. तिला पुन्हा तो आवाज ऐकू येत असतो. तिचा स्वतःवर ताबा राहत नाही आणि मग त्यानंतर ती खाली जमिनीवर पडते, उभी राहते आणि मग त्याच वेळी तिचं लक्ष पुन्हा एकदा आरशाकडे जातं आणि त्या आरशामध्ये तिचंच प्रतिबिंब उभं असतं, मात्र एका वेगळ्याच रूपात. त्यामुळे रुपाली खूप घाबरते आणि मग त्यानंतर ती कशीबशी उठून आरशाजवळ जाते आणि विचारते की कोण आहेस तू. आणि त्यावेळी आरशातील ते प्रतिबिंब सांगतं की मी विरोचक. त्यामुळे रुपाली चिडून म्हणते की विरोचक मी आहे. तर ते प्रतिबिंब म्हणत असतं की तू म्हणजे मी आणि मी म्हणजे विरोचक. त्यामुळे रुपाली म्हणते की तू इथे कशासाठी आली आहेस. आणि त्यावर ते प्रतिबिंब म्हणतं की विरोचका, ही काय अवस्था झाली आहे तुझी, तुझ्या मनातील आवाज तुलाच कसा ओळखू येत नाही. आणि त्यामुळे रुपाली विचारात पडते. तर ते प्रतिबिंब तिला सांगत असतं की दक्षिण प्रयाण, मी तुला दक्षिण दिशेला जायला सांगत आहे, हे तुला का कळत नाही. आता तू दक्षिण दिशेला जायला सुरुवात कर. जोपर्यंत मी थांब म्हणत नाही तोपर्यंत तू दक्षिणेकडे चालत राहायचं. त्यावर रुपाली विचारते पण कशासाठी. तर ते प्रतिबिंब सांगतं कारण कलियुगामध्ये तुझ्या शक्ती विखुरल्या गेल्या आहेत. तुला तुझी शक्ती मिळवायची असेल तर तुला दक्षिण दिशेला प्रयाण करावंच लागेल आणि मग तू होशील अजेय विरोचक. आणि ते ऐकून रुपाली खूप खुश होते. तर दुसरीकडे अद्वैत ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो. तितक्यात नेत्रा कॉफी घेऊन येते. मात्र अद्वैत कॉफी प्यायला नकार देतो. पण नेत्रा म्हणते की राक्षस घरात आहे म्हणून काय आपण जगणं सोडून द्यायचं का. आणि मग अद्वैत ती कॉफी पितो.
आणि मग ते दोघे जण गप्पा मारत असतानाच अचानक तेजस त्या ठिकाणी येतो, त्यामुळे नेत्रा लाजून दुसरीकडे बघते. तर तेजसही हसतच त्या दोघांची थट्टा मस्करी करत असतो. आणि मग त्यानंतर तेजस अद्वैतला म्हणतो की मी तयार झालो आहे, तू सुद्धा पटकन तयार हो, मग आपण ऑफिसला जाऊ. तर अद्वैत विचारतो पण तुला हे कोणी सांगितलं. त्यावर नेत्रा म्हणते की तेजस भाऊजींना मीच सांगितलं, कारण तुम्ही दोघेजण एकत्र असाल तर मला काळजी वाटणार नाही. आणि मग ती अद्वैतला म्हणते की साहेब मला खूप भीती वाटते, सतत असं वाटते की विरोचक पहिला हल्ला तुमच्यावरच करेल. मात्र अद्वैत म्हणतो की नेत्रा तू काळजी करू नको, आणि मी तुला सांगितलं ना, मी तुझा सारथी आहे, या युद्धाच्या शेवटपर्यंत मी तुझ्यासोबत असणार आहे. आणि मग त्यानंतर तो नेत्राचा निरोप घेतो आणि मग ते दोघेजण ऑफिसला जाण्यासाठी निघतात. इकडे शेखर त्याच्या रूममध्ये जातो, मात्र रूममध्ये रुपाली नसते. तो सगळीकडे तिचा शोध घेतो पण त्याला रुपाली कुठे दिसत नाही. तितक्यात अद्वैत त्या ठिकाणी येतो. तो शेखरला सांगतो की बाबा आज मी ऑफिसला जाणार आहे. त्यावर शेखर म्हणतो की काही दिवस तू घरीच थांबला असता तर बरं झालं असतं. मात्र अद्वैत म्हणतो की बाबा त्या विरोचकाच्या भीतीने आपण किती दिवस घरी बसायचं, आणि नेत्राची सुद्धा हीच इच्छा आहे की मी ऑफिसला जावं. त्यावर शेखर म्हणतो ठीक आहे, पण आज मी घरी थांबतो, माझ्या काही मीटिंग्ज आहेत त्या मी ऑनलाईन करतो. त्यावर अद्वैत म्हणतो ठीक आहे, आणि तो तिथून जाण्यासाठी निघतो. पण शेखर त्याला थांबवत रुपालीबद्दल विचारतो. मात्र अद्वैतने देखील रुपालीला बघितलेलं नसतं. त्यामुळे त्यांना प्रश्न पडतो की रुपाली नेमकी कुठे गेली असेल, आणि मग ते सगळीकडे तिला शोधायला सुरुवात करतात. तर दुसरीकडे रुपाली ते कंपास घेऊन दक्षिण दिशेला चालत निघालेली असते. तिला कशाचंही भान नसतं, ती फक्त दक्षिण दिशेकडे प्रयाण करत असते. तर इकडे नेत्रा घरातील सगळ्यांना रुपालीबद्दल विचारते, कोणीही रुपालीला बघितलेले नसते. आणि मग त्यानंतर इंद्राणी त्या ठिकाणी येते. तिने घराबाहेर देखील बघितलेले असते पण तिला रुपाली कुठेही सापडत नाही. उलट पॅसेजमध्ये तिचा मोबाईल सापडतो. त्यामुळे मग नेत्राला प्रश्न पडतो की विरोचक नेमका कुठे गेला असेल. फाल्गुनी मात्र खूपच खुश होते आणि ती मोठ्याने ओरडतच म्हणत असते की फायनली विरोचक निघून गेला, आता आपण पार्टी करूयात, आता आपण घरभर फिरू शकतो. मात्र नेत्रा तिला शांत करत म्हणते की फाल्गुनी प्लीज असा विचार करू नको. तर इंद्राणी सुद्धा तिला सांगते की विरोचक पळून जाणाऱ्यातला नाही, त्यामुळे प्लीज तुम्ही सावध राहा. आणि मग त्यानंतर नेत्रा अद्वैत आणि तेजसला सांगते की तुम्ही दोघेजण ऑफिसला जा, घरची काळजी करू नका, मी आणि इंद्राणी आत्या इथे आहोत. त्यामुळे मग ते दोघेजण ऑफिसला जाण्यासाठी निघतात. जात असताना तेजस अद्वैतला म्हणत असतो की मला नेत्राचं खरंच खूप कौतुक वाटतं, कारण जिथे आपला विचार करणं संपतं तेथूनच नेत्रा विचार करायला सुरुवात करते. आणि त्यावर अद्वैत म्हणतो की अगदी खरं आहे, आणि माझी खात्री आहे की नेत्रा लवकरच त्या विरोचकाचा वध करेल. मात्र त्यावेळी तेजस अचानक शांत होतो. त्यामुळे अद्वैत त्याला काय झालं आहे ते विचारतो. तर तेजस म्हणत असतो की कधी कधी मला असं वाटतं की माझा जन्मच झाला नसता तर बरं झालं असतं. तर दुसरीकडे इंद्राणी शेखर आणि नेत्राला म्हणत असते की विरोचकाची ही नक्कीच कोणती तरी नवीन चाल असणार, कारण घरापासून लांब जाऊन तिला काही मिळणार नाही, ती परत इथेच येणार. तर नेत्रा तिला सांगते हो आत्या, पण आपण काही वेळ वाट बघू आणि सावध राहू. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.